अध्यापनाची सूत्रे. 1 नंबर सोप्याकडून कठीणाकडे. 2 ज्ञानाकडून अज्ञानाकडे. 3 मूर्ताकडून अमूर्ताकडे. 4 विशिष्टाकडून सामान्याकडे. 5 पूर्णाकडून भागाकडे. 6 पृथक्करणाकडून संयोजनाकडे. 7 अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. अध्यापन परिणामकारक होण्यासाठी शिक्षकाला पुढील अध्यापन सूत्राचा वापर करावा लागतो. सोप्याकडून कठीणाकडे. विषयाची सुरुवात सहज सोप्या भागाकडून कठीण भागाकडे केली असता विद्यार्थ्यांना समजणे सुकर होते. उदाहरणार्थ 1 अंकी बेरीज शिकवल्यानंतर 2 अंकी बेरीज शिकवणे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे. विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या भागाकडून अध्यापनास सुरुवात करून माहिती नसलेल्या भागाकडे नेले पाहिजे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांना पूर्वी शिकविलेल्या पूर्वज्ञानावर प्रश्न विचारून नवीन माहितीशी संबंधित प्रश्न विचारून अध्यापन करावे. मूर्ताकडून अमूर्ताकडे. ज्या बाबी आपणास प्रत्यक्ष दिसतात त्या मूर्त बाबी म्हणतात. अध्यापन करताना काही वेळा संकल्पनेशी संबंधित प्रत्येक वस्तू किंवा साधने दाखविणे शिक्षकाला शक्य होत नाही. उदाहरणार्थ स्वातंत्र्य, प्रेम अशा वेळी मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्यापन सूत्राचा वापर केला पाहिजे. विद्यार्थी विचारशक्तीला चालना देऊन अमूर्त संकल्पना वस्तूंचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून दिले पाहिजे. उदाहरणार्थ प्राथमिक स्तरावर शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगून माध्यमिक स्तरावर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची चर्चा करावी. विशिष्टाकडून सामान्याकडे. विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचे आकलन होण्यासाठी त्याला माहिती असलेली उदाहरणे देऊन त्यातील नियम व तत्त्व शोधण्याकडे नेणे यास विशिष्टाकडून सामान्याकडे असे म्हणतात. उदाहरणार्थ धातूचे प्रसरण हा घटक शिकवताना शिक्षक सोने हा धातू उष्णतेने प्रसरण पावतो, चांदी हा धातू उष्णतेने प्रसरण पावतो, तांबे हा धातू उष्णतेने प्रसरण पावतो अशी उदाहरणे देऊन धातू उष्णतेचे प्रसरण पावतात असे समजावून सांगतात. पूर्णाकडून भागाकडे. समष्टिवादी सिद्धांतावर पूर्णाकडून भागाकडे हे अध्यापन सूत्र आधारित आहे. त्यात विद्यार्थ्यास विषयाचे संपूर्ण आकलन करून देऊन विविध पैलू समजावून सांगितले जातात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यास फुलांची रचना शिकवण्यापूर्वी प्रथम फूल दाखवून त्यांच्या वेगवेगळ्या भागाचे कार्य सांगितले पाहिजे. पृथक्करणाकडून संयोजनाकडे. या अध्यापन सूत्रामध्ये पाठ्यवंशाच्या विविध पैलूंचे अध्ययन केल्यानंतर त्यांचे एकत्रीकरण करून निष्कर्ष काढला जातो. उदाहरणार्थ फ्रेंच, चीन, रशियन आदी राज्यकर्त्यांच्या पैलूंचा अभ्यास केल्यानंतर त्यामधील एक समान सूत्र शोधणे. अनुभवजन्य ज्ञानाकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. या सूत्रात